काव तू गोवर आहे मग भांडणच करायचं नाही का? तुकाराम महाराज म्हणले तसं नाही करायचं ना, भांडण करायचंच नाही असं नाही करायचं. आम्ही बी केलं म्हणले भांडण. करू आवडीने वाद करू, 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 आवडीने वाद करू. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद करू, आवडीने वाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद. तुकाराम महाराज म्हणले आम्ही बी वाद केला ना, म्हणले करू आवडीने वाद. पण याच्यातून काय निघलं? तुमच्या सुखाचा संवाद हा वाद. एक जण वाद घालायला लागलं, त्याला म्हणलं वाद घालणं चांगलं नसतं. ते म्हणलं तुम्हीच रात्री प्रमाण म्हणलात करू आवडीने वाद. पण या वादाला कोणता वाद म्हणतात माहिती का? याला वितंड वाद म्हणतात. आणि करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, या वादाला शास्त्रवाद म्हणतात. आणि विना ते प्रमाण ऐकून वाद घालणार त्याला वितंड वाद म्हणतात. वितंड वाद म्हणजे वितंड वादाला शेंडाही नसतं आणि त्याला बुडही नसतं. एक माता माऊली आपल्या गिगाव मधून प्रवास करायला एसटी मध्ये बसली. आलं काय? नाही गेलंय आता ना, आता काय लिहि नाही काय. हा माझ्याकडे लक्ष द्या ना 2 मिनिटं. गिगाव मधून आपली बसमध्ये बसली आणि बसमध्ये बसल्यावर गिगावच्या माता माऊलीला खिडकी शेजारी जागा भेटली. आणि 2-3 किलोमीटरवर कोणतं गाव आहे? दहीवाडा. त्या दहीवाड्याला एसटी गेली. दहीवाड्यामधून एक एसटी मध्ये माता माऊली बसली आणि तिला जागा भेटली आपल्या गिगावच्या माता माऊलीच्या शेजारी. आणि अशी 2-4 किलोमीटर गाडी पुढे गेली. आणि पुढे गेल्यावर ती दहेगाव मध्ये जी बसलेली होती ना माता माऊली, ती इथल्या माता माऊलीला खिडकी शेजारीचीला बसलेलीला म्हणली, मावशी खिडकी लावून घ्या, गार हवा सुटली, खोकला येते, ताप आली, दवाखान्यात चालली म्हणली, खिडकी लावून घ्या, गारवा सहन होत नाही. गिगावातली ना काय म्हणायला पाहिजे? वितंडवाद सांगतो तुम्हाला. काय म्हणायला पाहिजे? आता एवढं विनम्र भावाने मावशी मला दुखत आहे असं म्हणल्यावर लावायला पाहिजे का नाही? ती काय म्हणली माहिती का? कुठली तो कुठली खिडकी लाव म्हणती, लावित नसते. मग ती बी तिथलीच होती. कुठली? दहीवाळच्या. ती म्हणली काय म्हणली तू? खिडकी लाव म्हणते. ती म्हणली अजिबात लावणार नाही, मला एसटी सहन होत नाही. कुठली म्हणती? इथली. एसटी सहन होत नाही, मळमळ होती मला, वांत्या होत्यात, मी काय खिडकीचा काच लावत नाही. बाबा एवढ्याच गोष्टीवरून त्यांचं वाद पेटला. एवढा विकोपाला गेला. एसटीतले 50-40 माणसं परेशान झाले. आणि मग काही शहाणी माणसं, आमच्या बासरी वादकासारखे शहाणे माणसं म्हणल्यावर ते कंडक्टरला जरी सांगा. कंडक्टर साहेबाला सांगितलं, म्हणले ते वाद मिटवा गाड्या, ऐकू वाटाना. आता त्यांचे म्हणजे काय शब्द जसे कल्लोळ. ठीक आहे, ते विष्णू सहस्रनामाचे श्लोक थोडे असतात. मग तिथं बाप म्हणू नका, माय म्हणू नका, आजा म्हणू नका, सगळ्या उकाळ्या पाकळ्या उकरून कुळामुळाची जातात त्या. बरं एवढा वाद विकोपाला गेला. कंडक्टर साहेब दोघीपाशी आले. त्या खिडकीच्या शेजारचीला विचारलं, का हो काय समस्या आहे तुमची, का वाद घालता? ते म्हणले, हे बघा साहेब, मला एसटी सहन होत नाही, मळमळ होती, वांत्या होत्यात, म्हणून मी खिडकीचा काच लावणार नाही. तिच्या शेजारणीला विचारलं, तुमची काय समस्या आहे? साहेब ताप आली, खोकला येते, गारवा सहन होत नाही, हिला काच लावायचा सांगा. साहेब दोघीकडे बघायचे आणि खिडकीकडे बघायचे, खिडकीकडे बघायचे आणि दोघीकडे बघायचे. खिडकीला काचच नव्हता. तुमच्या डोक्यात आलं ना? अरे काचच नाही तर भांडता कुणासोबत? याला वितंडवाद म्हणतात. विठाला 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 विठाला. हा मी म्हणतो आपल्या गिगाव मध्ये बी असलेच वाद चालू आहेत काय की, का नाही? गिगाव मध्ये काय, माझ्या गावात जरी आले तरी हेच वाद चालू आहे. हा बघा,
आणि मला वाटतं या भांडणाला जर तोंड कुठल्या महिन्यात फुटतंय बाबा, तर ते जून महिन्यामध्ये फुटतंय. कोणत्या महिन्यात? जून महिन्यात. कशाचे दिवस असतात? पेरणीचे दिवस. आणि मग कशावरून वाद लागतंय? बांधावरून. हा, कशावरून वाद लागतंय? बांधावरून. एवढा वाद की बाबा त्या वादाला फार पोलीस स्टेशन पर्यंत वाद जातात. त्या महिन्यामध्ये फक्त मजा दोघच जणांची असते. चैत्रात आपली आणि जून मध्ये पोलिसाची आणि वकिलाची, आहे का नाही? असा प्रकार आहे तो. हे वाद, वितंड वाद म्हणतात याला. तुकाराम महाराज म्हणले या वादानं आतापर्यंत कुणाच्याच हाताला काही लागलेलं नाही, म्हणून आपल्या हाताला काय लागणार आहे. म्हणून फक्त एकच गोष्ट करा, या समाजामध्ये वागत असताना आपण असं वागावं की कोण्याही जीवाचा नघडो मत्सर. तुम्हाला देवानं जर तुमचा स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एवढीच गोष्ट करा. काय करा? निर्वैर भावे सर्वभूता सर्वे, 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 निर्वैर भावे सर्वभूता सर्वे. साधना बरवे हेची एक, साधना बरवे हेची एक, चरितांगीकार करीन नारायण, चरितांगीकार करीन नारायण. साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक, अंगीकार करीन नारायण, अंगीकार करीन नारायण. निर्वैर भावे सर्वभूता सर्वे, साधन बरवे हेची एक, साधन बरवे हेची एक, निर्वैर भावे सर्वभूता सर्वे, साधन बरवे हेची एक, साधन बरवे एवढंच एक साधन करा म्हणले. काय व्हावं लागेल? तर निर्वैरता. आता आतापर्यंत आपण जी बडबड केली की नाही, ही दृष्टांताच्या अनुषंगानं बडबड केली. पण याचा सिद्धांत जर निर्वैर या शब्दाचा सिद्धांत सांगायचा म्हटलं तर आपल्याला एकच प्रमाण सांगता येईल. कोणतं? अनहत ध्वनी नाद, अनहत ध्वनी नाद, तुर्या विनोद, उन्मणी तुर्या विनोद, छत्ते छत्ते डुलत से, छत्ते छत्ते डुलत से, तेने साडी माया, तेजली कंठा काया, मन गेले विलया, ब्रह्मानंद माधारी. तेने साडी माया, तेजली कंठा काया, मन गेले विलया, ब्रह्मानंद माधारी. सिद्धांतकासाठी हे प्रमाण अगदी ओके झालं. आता अनहत ध्वनीनाद, तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद, छंदे छंदे डुल्लत तसे. पण त्यानं काय होईल? तर तेने सांडियली माया, तेजियली कंथा काया, मन गेले ते विलया, ब्रह्मानंदा माझारी. बरोबर निर्वैर विठाला विठाला ही निर्वैरता अंतःकरणामध्ये धारण व्हायला पाहिजे. पण ही निर्वैरता अंगी येत नाही. का येत नाही? तर त्याचं कारण आहे, ये माया तेरी बहुत कठीण है राम. ही बेकार आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे,
येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. भ्रामकतेची अवस्था झाली बाबा, भ्रामकतेची. म्हणून माणूस असा चल बिचल, हे करू का ते करू, आणि सांगा मी काय काय करू. हा, नुसतं काय करू नाही बरं, काय काय करू शब्द वापरायचा. कारण या मायेनं लय बेकार केलं बाबा. तुका म्हणे माया, तुका म्हणे लाशी, माया नाचविते कैशी, माया नाचविते कैशी, माया नाचविते कैशी. तुका म्हणे लाशी, माया नाचविते कैशी, माया नाचविते कैशी, माया नाचविते कैसी. अशी ती माया कशी नाचवी ती. हा, लय बे मुरळी. हा, तिच्याकडे लय लक्ष देत जाऊ नका बरं. लय बेकार आहे. इच्छा मुरळीस हो पडाल नरकाद्वारे. बोध बुधली ज्ञान दिवटा उजळा महाद्वारावर उजळलं की निर्वैरता प्राप्तच झाली. विठाला 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 विठाला.